आप देख रहे हैं मुंबईकर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा। खबर नहीं, असर वही। सगळे पदाधिकारी तर काम करतच होते बीएलओ म्हणून, परंतु 145 विधानसभा मतदारसंघामध्ये 484 बीएलए आणि त्याचबरोबर 146 विधानसभा मतदारसंघामध्ये 234 बीएलए हे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने नियुक्त केलेले आहेत. म्हणजे एका बीएलओच्या मागे 2 बीएलए आम्ही नियुक्त केले आणि ते पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही बीएलओ नसताना करणार आहोत. ह्या सगळ्या बीएलएंना खरं तर योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्याकारणानं अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीनं अविनाश सरस जे ह्यापूर्वी निवडणूक आयोगाचे उपायुक्त म्हणून काम करत होते त्यांना नियुक्त केलेलं आहे. आणि अनेक आमच्या बीएलएनी सांगितलं होतं की मीरा भाईंदर शहरामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर आम्हाला आमचं काम कसं असावं ह्या बाबतीचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं तर आम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे अविनाश सरसांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम हे मार्गदर्शन करायला आलेली आहे. पहिलं 145 विधानसभा मतदारसंघातील 484 बीएलएंना मार्गदर्शन होईल आणि नंतर 146 विधानसभा मतदारसंघातील 234 बीएलएंना मार्गदर्शन होईल. अशा पद्धतीचे आज पक्षाच्या वतीने कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्याचं उद्घाटन आज मी केलेलं आहे आणि त्यामुळे मीरा भाईंदर शहरामध्ये 100% अतिशय जे योग्य मतदार आहेत त्यांची नावं राहतील आणि बोगस नावं जी आहेत ती वगळली जातील अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची आहे. आणि म्हणून आम्ही राज्य शासनाच्या अनेक धोरणाला तसेच केंद्र शासनाच्या अनेक धोरणाला आम्ही नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेला पाठिंबा देत असताना आमच्या पक्षाच्या वतीनं राज्यभर ही मोहीम आम्ही राबवतो. सर, म्हणजे हॉलिडे जी कॅफे आहे ती आपल्या निकटवर्ती आहे आणि त्या हॉलिडे कॅफेमध्ये महासभेमध्ये ठराव झाला होता की एक गोष्ट तुम्हाला विसरतो, चांगल्या गोष्टी जेव्हा शहरामध्ये घडत असतात त्यावेळेस काही ना काही लोक काही ना काही उपद्व्याप करत असतात. मला एकदा आठवतंय की याचं मेट्रोचं उद्घाटन होतं तर त्यावेळेस मीरा भाईंदर शहरातील एक नेता आमच्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणाला की सर जो घोडबंदर रोडचा रस्ता आहे तो 60 मीटर करायला आमचा उल्लेख आहे. त्याचबरोबर तो रस्ता जो PWDने आमच्या ताब्यात दिलेला आहे तो रस्ता ताब्यात देऊ नये, तोच PWDनेच त्यांच्या ताब्यात ठेवावा अशा प्रकारचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही केलेला आहे. राज्याचे प्रमुख नेते मंडळी त्यांना सांगितलं तर एकदा राज्य शासनानं काही निर्णय घेतला असेल आणि जो निर्णय योग्य असेल शहराच्या हितासाठी असेल तर तुमच्या ठरावाला काही झालं नाही.